काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवरती गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये नाना पटोले जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचा दावा देशमुखांनी केला आणि त्यामुळे काँग्रेसकडून देशमुखांवरती शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आशिष देशमुखांमधील राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। आशिष देशमुखांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे। त्याला कारणीभूत ठरली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा। नाना पटोलेंनी त्या सभेला दांडी मारली होती। आजारपणामुळे ते गैरहजर असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आशिष देशमुखांनी वेगळाच दावा केलाय। छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेत नाना पटोले हजर नव्हते कारण ते आजारी नव्हते, तर ते सुरतच्या मार्गावर होते अशी माहिती मला मिळाली। सुरतच्या मार्गावरती कोण असतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। यानंतर आता 16 एप्रिलला पटोले गुवाहाटीत असतील। त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महिन्याला 1 खोका मिळतो असा गंभीर आरोपही यावेळी देशमुख यांनी केलाय। त्यामुळे प्रदेश काँग्रेसमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे। आपल्याच पक्षातील नेत्यांवर आरोप करण्याची आशिष देशमुखांची ही काही पहिलीच वेळ नाही। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यावेळी आशिष देशमुखांनी नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। आशिष देशमुखांच्या या भूमिकेमुळेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। प्रदेश काँग्रेसने देशमुखांविरोधातील अहवाल पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवलाय। एकीकडे देशमुखांवर पक्षांतर्गत कारवाईची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे देशमुखांनी प्रदेशाध्यक्षांवर तोफ डागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।